कशा पोट्ट्यो? मस्त मस्तच राहायला पाहिजे माणसानं, एकदम माहोलपैकी. कुठंही जायचं, फिरायचं, कोणाचं काही टेन्शन नाही घ्यायचं, बम माहोल करायचा. लय वेळा काय होते माहीत आहे, आपण असं बाहेर जातो, कुठंही पण फिरायला गेलं की पाहत राहतो इकडे तिकडे, नजर तर जातेच ना. आणि दिसते आपल्याला एखादी चांगली पोरगी, तर मग लय वेळा आपलं असं होते की एखादी पोरगी दिसली की बापरे किती चांगली आहे का, म्हणजे लय चांगली वाटते आपल्याला. आणि आपल्याला माहीत राहते भविष्यात आपल्याला काहीच नाही दिसन, बस आपण तेच मोमेंट पाहत राहायचं तिच्या इकडे. बापरे किती चांगली आहे इथे, म्हणजे ज्याच्या नशिबात असन ते किती चांगला असन, म्हणजे या टाईपचे आपल्या याच्यातनी विचार येते. आणि तसं मोमेंट जगा जाते. जर समजा एखादी पोरगी चांगली वाटली तर पाहायचं, तसं काही टेन्शन नाही. आणि तसं राहते लय वेळा, लय जणाचं असं होते की लय जागेवर आपण गेलो की एक अशी दिसते की बस महिनाभर माणूस भुलतच नाही. आणि काही जणाचा एवढा दिमाग हे राहते की बस ते पुरा चेहरा डायरेक्ट असं फिट करून घेते एक्सरे मशीनसारखा पुरा. त्याला डबल जरी दिसलं ना तरी वैक होते, अरे बाबा हेच होय ते हेच होय ड्रीम गर्ल. मग तसं राहते, लय जणाचं तसं होते. कारण की किती काय झालं तरी आपण माणसं आहो ना, आपल्याला तर आवडतच ना. जे अपोजिट जेंडरचं राहीन ते आपल्याला आवडतेच. आणि पण एक गोष्ट राहते का, आपण तिला म्हणू शकत नाही काही. तेवढ्या टायमातच आपल्याला भेटते, पाहतो बस. आणि तिनं आपल्या इकडे पाहिलं की मग तर माहोलच बा, मग तर सोने पे सुहागा बा. तिने माईकडे पाहिलं आणि बम लगे मग फुटायले. मग तर डायरेक्ट एक कादंबरीच लिहिल्या जाते त्याच्यावर. किंवा असं पाहिलं, असं होतं, तसं झालं, इकडून गेलो ते तिकडून आली, हे मग बुकं पडले, मग म्या उचलून दिले, मग तिनं पाहिलं, हसली, गेली. काय ले का थोडा वेळ थांबा लागत होतं. म्या लय जण असे लग्नातही पण मार पाहते सकाळपासून तर ते जेवण होईपर्यंत, ते नवरीन वाटी लागेपर्यंत. आणि मग लास्टले वाळणं बिळणं झाल्यावर खायले का या पंक्तीतच होती बे, ती बसली होती बे आपले का घरी जायच्या वेळेस आपले का थोडा वेळ थांबा लागत होता ले का, म्या बोला लागत होतं. म्हणजे असं राहते, आपल्याला माहीत राहते ते डबल आपल्याला दिसणार नाही आहे तरी पण. आणि माणसाचं आपल्या पोरायचं तसंच एक राहते की आपण पाहतो ना, तो डायरेक्ट असं ते किती काही पोरी पाहू ना आपण महिन्यातून 60-70, तर प्रत्येकीला पाहिलं ना तर ते डायरेक्ट दिल सगळ्याला देऊन टाकतो आपण. हां तू घे म्हणजे त्या टाईपचं आपण असं पटकन कोणावरही भरोसा ठेवतो. ते असे ना लेखाची किती काही खराब, किती काही भांडणं करणारी असो, किती काही चिडचिडी असो, कशी असो, आपल्याला घेणं नाही. आपल्याला दिसली ते मेकअप करून खतरनाकपैकी बस हाय बा हे. आणि मग पुट्ट्याले हे पहा रे तुमची वहिनी, हे पहा रे तिकडे गेले की दुसऱ्या गावाला गे हे पहा रे तुमची वहिनी, अरे बाबा. आणि तेही म्हणते दुसऱ्या हे पहा रे तुझी वहिनी. म्हणजे काही घेणं नाही राहत तरी पण असं बोलणं राहते. तर मग तसं राहते आपल्या पोट्ट्याचं. आणि पोट्ट्याचं काम लय वेगळं आहे, लय वेगळं. जाऊ द्या राहते, पायात जा, पण असं हे जास्त अशा फालतूपणा नाही करायचा. नाही तर मग पोरी व्हायला मग टॉन्ट मारणं, मग असं करणं, तसं बोलणं, असं एकदम असं घोरटल्यासारखं पाहणं, तसं नाही करायचं. हाय बा चांगलं मेकअप केला जाय ना 2-2 घंटे एका जागेवर बसून, तर काही ना काही रिस्पेक्ट करा त्या गोष्टीची, काही ना काही आदर ठेवा. कारण की आपली जबाबदारी आहे ना. किंवा कोणी जर येत असन, कोणती पोरगी येत असन, तर तिला बा असं कम्फर्टेबल फील झालं पाहिजे. नाही तर मग असं भामट्यासारखं पाहतच राहणं तसं नाही बा. 2 सेकंद 5 सेकंद काय पाहायचं आहे बस. तू या रस्त्याला, मी रस्त्याला. फक्त तेवढं सांगायचं नाही बा, तेवढं असं म्हणायला सांगतो आपण की हा चांगली आहे, लय चांगली आहे,
अजून 10 मिनटं समोर गेले की अजून ते बा तोही चांगली आहे, एखादी लई चांगली असली की अरे बापरे ही लई चांगली आहे. म्हणजे त्या टाईपचं तसंच राहते. तसं काय असं जास्त हे नाही करायचं, फालतूपणा नाही करायचा तुम्ही, नाही तर मग 4 चौघात मस्त आपली खात्रीदारी होते. म्हणजे एकदम खतरनाकपैकी टेन्शनच नाही. अशी खातिरदारी करते लोक की बस डबल तुम्ही पायसा नाही डबल बायकोकडे तर नाही पायसान तुम्ही, तिला पाहिलं अरे बापा मारते वाटते मला, या टाईपचं तुम्हाला ट्रॉमा बसून जाते तुमच्या दिमागातनी. तसं नका करू. म्या लिहिलं काहीतरी, चला म्हटलं लिहावं याच्यावर काही ना काही. आपल्याला दिसली पोरगी, दिसली म्हणजे दिसतच असते म्हणा, पण दिसल्यावर काही ना काही मग आपल्या शब्दातनी द्यावं मांडून. तर मग म्या लिहिलं, कुठे गेलं रे बा. तुम्हाला आवडली असन तर सांगा मला, नसन आवडली तर तरी सांगा मला, मग मी याच्यातनी सुधार करीन काही ना काही, म्हणजे पुढच्या कवितेतनी. बरं, टायटल असं आहे की पाहुणी तुला गुंतलो मी. पाहुणी तुला गुंतलो मी, त्या बेरंग मेहफिलीत एक सुंदर चंद्र दिसला. नजर भिडता गालात हसला, त्या गालातल्या खडीत फसलो मी. पाहुणी तुला गुंतलो मी. माझ्या भयान जिंदगीत आसवांचा वाळवंट वाहिला, आणि तुझ्या तेजोमय डोळ्यात मी प्रेमाचा समुद्र पाहिला. त्या तुफानी दर्यात बुडालो मी. पाहुणी तुला गुंतलो मी. मग आता ते स्वप्नातलं सांगते कवी. त्या स्वप्नातल्या संसारात होती एक आकृती अनोळखी. त्या स्वप्नातल्या संसारात होती एक आकृती अनोळखी, आज तुझ्यामध्ये साक्षात दिसली ती. स्वप्न की सत्य या संशयात गेलो मी. पाहुणी तुला गुंतलो मी. मग लास्टले लय आपण कोणत्या एका पोरीला पाहिलं की मग लास्टले आपल्या दिमागात एकच प्रश्न येते की यार सिंगल असन की नाही. मग आपल्याला वाटते यार एवढी चांगली आहे, सिंगल नसन. तर मग त्या टाईपनं कवीनं शब्दात मांडलेला आहे. तू माझी होशील का हा स्वतःला सवाल केला. तू माझी होशील का हा स्वतःला सवाल केला. तुझा कोणी असेल का हा मला जवाब आला. मनातल्या मनात त्या रकीबाशी लढलो मी. पाहुणी तुला गुंतलो मी. आता तुम्हाला सांगतो, रकीब म्हणजे काय असते माहीत आहे. उर्दू शब्द आहे रकीब म्हणजे मला ते पोरगी आवडते, त्या पोरीला दुसरा आवडते, आणि ते जे आवडणार आहे ना दुसरा, त्याचं आणि माय नातं रकीबाचं. ते मासाठी रकीब. आपल्या याच्यातनी मराठीतनी त्याला काही असा शब्द नाही आहे म्हणते, पण त्याला लय काही शब्द आहे आपल्या गावातल्या भाषेतनी. लोक खतरनाक शब्द आहे, ते काही सांगू शकत नाही मी तुम्हाला, पण रकीबाचा अर्थ तसा होते. तर असं आहे, जर तुम्हाला चांगली पोरगी दिसत असन तर असं नाही फालतूपणा करायचा नाही. 2 मिनटं आपण पाहतो, 2 मिनटंही नाही, 2 सेकंद 5 सेकंद, आणि मग आपला दिवस चांगला जाते. आणि मग लयच चांगली असली तर मग 1 महिना चांगला जाते. तसंच आपलं जीवन राहते. मस्त पाहायचं, खुश राहायचं. आणि माझं तर तुम्हाला सजेशन आहे की बा सिंगलच राहा. असं नाही की पोरी पाहू नका, पोरी पहा, पण सिंगलच राहा. खुश राहायचं तुम्ही. किटकिट काटकीट काय मागं नाही राहत. मस्त आपलं सिंगल राहायचं, सिंगल जगाचं. सिंगल मरू नका. तुमच्या घरच्या जे लय आशा आहे तुमच्याकडून, लग्न करायचं, नातवंड आले पाहिजे बा घरी, असं मायबापाची आशा राहते, म्हणून काही सिंगल नका मरू. मस्त आपला संसार सुखानं करा, कॉलेज करा, डिग्र्या घ्या, अभ्यास करा, पोरी पा, नोकरीला लागा, लग्न करा आणि माहोल करा. चला मग, बस एवढंच सांगायचं होतं.